अमरावती शहरात वाढत्या कोरोनामुळे प्रशासनाने 8 मार्चपर्यंत संचारबंदी वाढविली। या संचारबंदीत जीवनावश्यक दुकाने, औषधी दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने सुरू ठेवण्यास मनाई आहे। यात मात्र राजापेठ चौकातील एअरटेल मोबाईल केअर सेंटर मंगळवारी सुरू असल्याचे काँग्रेस पदाधिकारी सागर कलानी यांना दिसून आले। कलानी यांनी लगेच आपल्या मोबाईलमध्ये सेंटरमधील अर्धवट बंद शटर आतील काम करणारे कर्मचाऱ्यांना कैद केले। कर्मचाऱ्यांनी यांची माहिती होताच त्यांनी लगेच सेंटर बंद करण्यास सुरुवात केली। याबाबत कलानी यांनी कारवाईकरिता मनपा अधिकाऱ्याशी संपर्क केला। दुकान सुरू असताना माहिती पाहिजे, त्याशिवाय कारवाई करता येत नाही असा संशयास्पद सल्ला मनपा कर्मचाऱ्यांनी दिला। मोबाईलमध्ये फुटेज असताना देखील कार्यवाही करण्यात मनपाने दिरंगाई केली। तेव्हा कलानी यांनी तात्काळ राजापेठ पोलीस स्टेशन गाठून एअरटेल केअर सेंटर विरोधात तक्रार देण्यात आली। सागर कलाने आज आम्ही मनभरीमध्ये अत्यावश्यक वस्तूसाठी ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये गेलो होतो। मनभरीच्या दुकानामध्ये तिथे समोरासमोर एक एअरटेलचं ऑफिस आहे। त्या एअरटेलच्या ऑफिसमध्ये एकूण 6 कर्मचारी आहेत। ते एअरटेलचं ऑफिस संपूर्णपणे चालू होतं। यांनी शासनाने दिलेल्या नियमाचं उल्लंघन केलेलं असं दिसून येते। त्याचबरोबर त्याच्या एअरटेलच्या ऑफिससमोर जवळपास 5 ते 6 ग्राहक तिथे उभे होते आणि ते एक एक करून आतमध्ये चुपचापरीते तिथे काम करत होते। वास्तविक पाहता शासनाने दिलेले निर्देश व शासनाने दिलेले कायदे यांना काहीच घेणं नाही असं लक्षात येते। परंतु मला सांगायचं असं आहे की आजच्या कोरोना परिस्थितीमध्ये हे असे चुपचापरीते दुकान उघडणे अत्यंत चुकीचं आहे। याबाबतची आम्ही सन्माननीय ठाणेदारांना मनीष ठाकरे साहेबांना याबाबतची आम्ही तक्रार दिलेली आहे आणि जे तिथे दुकान चालू होते त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। धन्यवाद। अजय शुंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।